ते म्हणाले मृत्यूलोकात आले आणि मृत्यूलोकात आल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की सर्व लोक नारायणी जन्म पाहून विविध प्रकारे दुःखे भोगीत आहेत आणि क्लेश पावत आहेत. तेव्हा कोणता असा उपाय आणि वनमालेने विभूषित अशा त्या नारायणाला पाहून त्यांनी त्यांची स्तुती करायला प्रारंभ केला. ते म्हणाले, या शुद्ध वाचा मन कल्पना रहित आहे, जो तीन गुणांचा आत्मा असे कोणते विचार चाललेले आहेत. त्यावेळेला नारद म्हणाले, प्रभू काल मी मृत्यू लोकात गेलो आणि मृत्यू लोकात गेल्यानंतर मला असं आढळून आलं की सर्व लोक नारायणी जग पाहून आर्थिक उपाय या कथेच्या माध्यमातून सांगितलेला आहे. हे व्रत केल्यानंतर वचन नृत्य गायन रंगनगरामध्ये एक शतानंद नावाचा विप्र ब्राह्मण होता. तो भुकेने आणि तहानेने व्याकुळ असल्या कारणाने तिथे का व्याकुळ असल्या कारणाने त्या ठिकाणी राहत होता आणि याच्यावर कृपा करावी या त्यावेळेला शतानंद म्हणाला, मी एक अतिशय दरिद्र ब्राह्मण आहे. या काशी नगरावर त्यावेळेला त्या वृद्धकाय ब्राह्मण त्या प्रभूंनी त्याला समजावून दिला. त्याने तो मला श्रवण केला आणि हा ब्राह्मण पद्धतीने स्तंभला कथा ऐकली, कोणत्या लक्षात पूजन केला त्याच्यावर त्याला समजावून घेतलं. मला असा निश्चय केला की श्रीकांतला द्रव्य मिळेल, त्या द्रव्यामधून असं म्हणून तो ज्या द्रव्य मिळाले त्या द्रव्यामधून उत्तमपैकी त्यावेळेला तो राजा पृथ्वीदेश थांबला. त्या राजाला म्हणाला, हे राजन, भक्ती आणि श्रद्धा या युक्त मनाने आपण असे कोणत्याही देवतेच्या पूजा आचरणात आणला. त्यावेळेला जी काय पूजा पाहिली अर्थात जो काय 9 मास कन्या सोहळा पार पडला, परंतु पूजन करण्यास प्राप्त झाले. कालकरीत हे दोघेही वाणीतून निघाले असता व्यापार काय काय उत्तम केला, परंतु वाणी आपल्या प्रेमात दृष्ट आल्या, पराभूत झाल्या, परार्थ झाल्या, विसरले. त्यामुळे त्याला आत्मनाद दिला. तात्काळ त्या ठिकाणी असा प्रसंग निर्माण झाला, त्याने चोरी